तो अभिमन्यू, आणि त्याला काय आहे, त्यांनी विधी चक्रव्यूह जो आहे असतो, तर त्याच्यामध्ये त्याचं भेदन कसं करायचं ते समजलं त्याला, परंतु त्यातून बाहेर पडण्याची विधी त्याला माहित नव्हती. आणि जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली त्यावेळेस कोणच तिथं असं नव्हतं पुरुषार्थी की जो चक्रव्यूहामध्ये प्रवेश करेल. आणि मग त्याला तेवढी तर विधी माहित होती की कसं भेदन करत जायचं. तो भेदन करत गेला, परंतु बाहेर पडता येत आलं नाही त्याला, आणि तिथंच त्याचे प्राण नष्ट झाले. मग ह्याचा अर्थ काय, की आम्हाला बांधण्याची विधी माहित झालेली, कर्म बांधता तर येत आहेत, परंतु नष्ट कसे करायचे ही विधी माहित नाहीये. आणि त्यामुळे ती विधी शिकण्यासाठी काय आहे, ती समजून घेण्यासाठी हे देवशास्त्र गुरु आहेत आपल्याला सांगणारे. तेच सांगितलं याच्यामध्ये की ते नष्ट कसे करायचे. जर भेदन नाही करता आलं, ते कर्म नष्ट करता आले नाहीत, तर मग काय संसार तर असा चालतच राहणार, तो संपणार नाही. म्हणून ती विधी आम्हाला समजून घ्यायची या जिणवाणीतून, की कर्म कसे नष्ट करायचे, या संसारातून आपण मुक्त कसं व्हायचं. आणि हे समजलं तर मग काय अवघड आहे. एकदा ती प्रक्रिया समजली तर त्याला काय आहे, आत्मसात म्हणजे करून आपण कर्म नष्ट करू शकतो.